रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावे, काय म्हणाले गुलाबराव पाटील. रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावे या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे. एक खून माफ करावा अशी विनंती केलेली आहे आणि याच विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहिणी खडसे काय म्हणाल्या, मला याबाबत माहिती नाही, मात्र त्या कोणाचा खून करीत आहेत त्याचं नाव त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे. आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे विषय असतील, बचत गटाचे विषय असतील, नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील, महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील, या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांचे 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रमसुद्धा प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर राबवले जात आहेत. वाढत्या अत्याचाराबाबत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण दिलंय की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की चाकू आणि मिरचीची पूड ठेवायला पाहिजे, भाषणात उदाहरण दिलेलं आहे तुम्ही. आज तीच परिस्थिती आलेली का, काय सांगा? हे बघा, मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली की बाळासाहेब ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते, पण महिलांनी आता स्वसंरक्षणाकरता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता. रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी. मला काय माहित, मी कोणाचा करताय खून त्यांचं नाव सांगावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.